नीट पेपर फुटीच्या प्रकरणी आणखी 2 जणांना अटक करण्यात आली आहे। सीबीआयकडून पुण्यामधून डॉक्टर मनोज शिरुरे याला अटक, तर दुसऱ्या आरोपीचं नाव तेजस शहा असं आहे। तेजस शहा कोचिंग क्लासेसमध्ये शिकवायचा। मनीषा हवालदारकडून काही विद्यार्थ्यांनी पेपर विकत घेतला। नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे। नीट पेपर फुटीच्या प्रकरणी डॉक्टर मनोज शिरुरेला 5 दिवसांची सीबीआय कोठडी। आरोपी प्रल्हाद कुलकर्णी, शिवराज मोटेगावकर यांना न्यायालयीन कोठडी। नीटचा पेपर परीक्षेच्या 10 दिवस आधीच मिळाला होता। लातूरच्या कोचिंग संचालकाच्या मुलाची सीबीआयच्या समोर कबुली। तिन्ही विषयांचा पेपर 10 दिवस आधी मिळाला होता। 17 वर्षांच्या मुलानं सीबीआय चौकशीमध्ये ही माहिती दिली आहे। नीट पेपर फुटीच्या प्रकरणी सीबीआयचा कसून तपास सुरू आहे। आतापर्यंत लातूरमध्ये 5 डॉक्टर आणि अनेक विद्यार्थी पालकांची चौकशी। संबंधितांकडे पेपर कुठून आला, संपर्क कोणी साधला, तसंच फुटलेला पेपर पुढे कुठे नेमका पाठवण्यात आला या संदर्भात झाडाझडती। नीट पेपर फुटीच्या प्रकरणामधील पुण्यामधील एक महिला प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर। महिला प्राध्यापिका एनटीएकडच्या समितीमध्ये केमिस्ट्री विषय तज्ज्ञ असल्याची माहिती आहे। प्राध्यापिकेनं केमिस्ट्रीचे प्रश्न मनीषा मांढरेसोबत शेअर केले। नीट पेपर फुटीच्या नंतर मोटेगावकर क्लासेसमुळे कोचिंग क्लासेसची बदनामी। महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनचं मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन। 1-2 कोचिंग क्लासेसमुळे संपूर्ण कोचिंग क्लासेस व्यवसायाची बदनामी होत असल्याचा महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशनचा आरोप आहे। विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सर्व 17 जागा लढवणार। काँग्रेस 7 ते 8, ठाकरेंची शिवसेना 5 ते 6 आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी 3 ते 4 जागा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती। रायगड विधानसभेची जागा राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता। पुण्यासाठी देखील भाजप आग्रही, पण राष्ट्रवादीकडून पुण्याची मागणी। नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये तिढा। 11-4-2 या सूत्रावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। कोकणामधल्या विधान परिषदेच्या एकमेव जागेवरती शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत। रत्नागिरी जिल्हा कार्यालयामधून विकास गोगावले यांनी निवडणूक अर्ज घेतल्याची सूत्रांची माहिती। विधान परिषदेसाठी अद्याप फॉर्म्युला ठरला नाही। दिल्लीमध्ये होणाऱ्या संध्याकाळच्या बैठकीमध्ये विधान परिषदेचा फॉर्म्युला ठरणार आहे। वरिष्ठ नेते उमेदवारांच्या नावाची घोषणा करतील, मंत्री संजय शिरसाट यांची माहिती। पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच। होण्याची जागा भाजपनं लढवावी। भाजपच्या आमदार, पदाधिकारी आणि इच्छुकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी। विधान परिषदेच्या 6 जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। त्यातच शिवसेनेमधल्या जागेसाठी इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग। ठाणे पालघर विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जातं, तर हिंगोली परभणीमधून अर्जुन खोतकर हे आपल्या मुलासाठी लॉबिंग करताना दिसत आहेत। नाशिक विधान परिषदेच्या जागेवरती आता राष्ट्रवादीचा दावा। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचा देखील दावा आहे। राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। राष्ट्रवादीकडून शिवाजी सहाणे यांचं नाव सध्या चर्चेत आहे। इंधनाच्या दरवाढीच्या विरोधात गोंदियामध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे। काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अमर वराडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गोंदिया शहरामधल्या जयस्तंभ चौकामध्ये जोरदार आंदोलन। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। परभणी जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनलाय। एकीकडे डिझेलचा कमी पुरवठा, तर दुसरीकडे 30 ते 35% साठेबाजी होत असल्याचा पेट्रोल पंप मालकांचा आरोप आहे। ड्रम आणि कॅनमध्ये डिझेलचा साठा लोकांकडून सुरू असल्यामुळे तुटवडा भासत असल्याचा आरोप आहे। बुलडाण्यामधल्या अनेक पेट्रोल पंपावरती इंधन असूनही पेट्रोल पंप चालकाकडून देण्यासाठी टाळाटाळ, तर काही पेट्रोल पंपावरती पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नसल्याची माहिती आहे। एबीपी माझानं 10 पेट्रोल पंपावरती भेट देऊन इंधनाच्या टंचाईचा रियालिटी चेक केला। जिल्हाधिकाऱ्यांचा इंधन टंचाई नसल्याचा दावा मात्र फेल ठरला आहे। वाशिममध्ये एप्रिल महिन्याच्या तुलनेमध्ये मे महिन्यामध्ये 31% अतिरिक्त डिझेलची विक्री झाली आहे, तर 12 दिवसांपासून डिझेल तुटवड्याची परिस्थिती। अनेक पेट्रोल पंपावरती डिझेलसाठी वाहनांच्या मोठ्या रांगा। बोंधू अशोक कराडचा कारनामा आता सिनेमामधून उलगडणार आहे। सिनेमामध्ये रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेमध्ये शिवसेना नेते आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद या झळकतील, तर स्वरूप बी सावंत हे सिनेमाचं दिग्दर्शन करतायत। पोर्शे कार अपघाताच्या प्रकरणामधील आरोपी कुटुंबानं जेल बाहेर येताच जंगी पार्टी केली आहे। विशाल अग्रवालचा पत्नीसह गळ्यामध्ये नोटांचा हार घालून डान्स। एबीपी माझा या व्हिडिओची पुष्टी करत नाहीये। शेअर ट्रेडिंगचा आमिष दाखवत 23 कोटी रुपयांचा गंडा।
TWJ या कंपनीचा मुख्य संचालक जो आहे त्याला अटक करण्यात आली आहे. 279 गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली. भरत रतिलाल पवार यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सोलापूरमध्ये 6 वर्षाच्या चिमुकलीला आईस्क्रीमचं आमिष दाखवून चोरलं. तिचे 10 तोळ्याचे पैंजण चोरण्यात आलेले आहेत. नामकरण सोहळ्यामधून आईस्क्रीमचं आमिष दाखवून निर्जन स्थळी नेऊन पैंजणांची चोरी. पोलिसांकडून या आरोपीला तात्काळ अटक. रेल्वे कर्मचाऱ्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्याला लावलेल्या आगीमध्ये ट्रॅक्टरसह 120 पोती जळून खाक झाली. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामधल्या नरसिंग टोला या परिसरातली घटना आहे. शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. समृद्धी महामार्गावरती चालत्या इलेक्ट्रिक कारनं पेट घेतलाय. सिन्नरवरून शिर्डीच्या दिशेनं जात असताना ही घटना घडली. तांत्रिक बिघाड आहे की उष्णतेमुळे गाडी पेटली आहे हे अद्याप समजू शकलेलं नाहीये. सुदैवाने जीवितहानी टळली आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये मुलांपेक्षा मुलींची तस्करी अधिक झाली आहे. 109 मुली आणि 58 मुलं हे तस्करीच्या जाळ्यात. रेल्वे पोलिसांकडून चिंताजनक आकडेवारी समोर आली. 2021 ते एप्रिल 2026 या कालावधीमध्ये रेल्वे मार्ग बालतस्करीच्या 167 गुन्ह्यांची नोंद अद्याप झालेली आहे. चिपळूणच्या बोरगाव या ठिकाणी देखील बिबट्याची दहशत बघायला मिळते. गावामधल्या पाळीव कुत्र्यांवरती बिबट्याने हल्ला केलाय. सलग 2 दिवस बिबट्यानं कुत्र्याची शिकार केली आहे. कुत्र्याची शिकार करतानाचा सीसीटीव्ही देखील समोर आला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. हिंगोलीमध्ये झालेल्या या पावसाचा फटका केळीच्या बागांना बसलाय. वसमत तालुक्यामधल्या बागलपारडी, सोमठाणा, गिरगाव, दाभाडी, पेडगाव आणि सोलापूरमधल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. पंचनामे करून मदत देण्याची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी. कोकणामधल्या जगप्रसिद्ध देवगड हापूसला बदलत्या हवामानाचा पुन्हा एकदा फटका. तहसीलदार आणि तलाठ्यांकडून प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी. आंब्याच्या पिकासाठी हेक्टरी किमान 5 लाख रुपये आणि काजूसाठी 3 लाख रुपयांची मदत मिळावी अशी शेतकरी संघटनांची मागणी आहे. गोंदिया जिल्ह्यामधल्या 30,000 धान उत्पादक शेतकऱ्यांचे 331 कोटींचे चुकारे थकले आहेत. चुकाऱ्यांसाठी निधी न मिळाल्यामुळे खरीपाच्या हंगामाच्या तोंडावरती शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खरीपासाठी 7.5 लाख हेक्टर क्षेत्रासाठी कृषी विभागाची पूर्वतयारी. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांची ही माहिती आहे. कृषी विभागाकडून खतं आणि बियाणं मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध करून दिली जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी गडबड न करण्याचं आवाहन. उष्णतेच्या लाटेसोबत डिझेलच्या तुटवड्यामुळे भाज्यांची आवक कमी झाली आहे. परिणामी भाज्यांच्या दरानं 100 पार केली. सर्वसामान्य गृहिणींचं बजेट कोलमडलं. भाज्यांचे दर नियंत्रित करण्याची गरज असल्याचं ग्राहकांचं मत आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये बोगस उडीद बियाणं विक्रेत्यांच्या विरोधात कृषी विभागानं मोठी कारवाई केली. अक्कलकोट आणि बार्शी या ठिकाणी तब्बल 16 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे बनावट उडीदाचं बियाणं जप्त करण्यात आलं आणि या प्रकरणी संबंधित विक्रेत्यांच्या विरोधात अक्कलकोट आणि बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तीव्र उन्हामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधल्या पाणी साठ्यामध्ये झपाट्यानं घट झाली आहे. सध्या धरणामध्ये 17.85% इतका पाणी साठा आहे. गरज भासली तर राखीव पाण्याचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. अप्पर वैतरणा आणि भातसा या धरणामधून राखीव साठा वापरल्यास मुंबई महानगरपालिकेला परवानगी आहे. हिंगोलीमध्ये डिझेल नसल्याचं कारण देत गरोदर महिलेला सरकारी अँब्युलन्स नाकारण्यात आली. नातेवाईकांनी खासगी रुग्णवाहिका भाड्यानं घेऊन या महिलेला हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल केलं. चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याच्या खासदार रामराव वडकुते यांच्या सूचना. मध्य रेल्वेच्या स्टेशनवरच्या खाद्यपदार्थांचे भाव वाढवण्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय. पुढची सूचना मिळेपर्यंत आधीचेच दर आता लागू राहतील. येत्या 1 जूनपासून मध्य रेल्वेच्या स्टेशनवरच्या स्टॉल्समध्ये खाद्यपदार्थांचे भाव वाढवण्याचा निर्णय आधी घेण्यात आला होता. रेल्वे तिकिटांचं ऑनलाईन बुकिंग आता सुपरफास्ट होणार आहे आणि दर मिनिटाला 1.5 लाख तिकिटं काढता येतील. आरक्षण प्रणालीमध्ये नेक्स्ट जेन PRS ही प्रणाली आणली जाणार आहे. विदर्भामधल्या वाढत्या उकाड्यामुळे वीज मीटरला कूलर लावण्याची वेळ आली आहे. भंडारा जिल्हा परिषदेमध्ये थेट वीज मीटरला कूलरनं गार वारा, शॉर्ट सर्किट सारख्या घटना टाळण्यासाठी देसी जुगाड. वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यामधल्या बामर्डा या गावाला तीव्र पाणी टंचाईच्या झळा. पाणी योजनेचे 3-13 वाजले आहेत. पाणी भरण्यासाठी बैलगाडीचा आधार. नागपूर शहरामधल्या वाढत्या पाणी टंचाईच्या विरोधामध्ये काँग्रेसकडून महानगरपालिकेवरती आंदोलन. मोठ्या प्रमाणावरती काँग्रेस कार्यकर्त्यांचा सहभाग. महानगरपालिका परिसरामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त. बदलापूरमध्ये पाव किलो जांभळासाठी ग्राहकांना 100 रुपये मोजावे लागतात. वाढत्या महागाईमुळे ही जांभळं देखील महागली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जांभळाचे दर हे दुपटीने वाढले आहेत.
मोठ्या प्रतीक्षेच्या नंतर धुळे आगाराला 10 ई बसेस मिळाल्या. चार्जिंग स्टेशन देखील उभारण्यात आलं. आता नाशिक, जळगाव तसंच अन्य मोठ्या शहरांमध्ये जाण्यासाठी नागरिकांना ई बसेस उपलब्ध होणार आहेत. पंतप्रधानांनी बोलावली एनडीएच्या मुख्यमंत्र्यांची बैठक. दिल्लीमध्ये 10 जून रोजी एनडीएच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार हे देखील या बैठकीसाठी जातील. तर बैठकीमध्ये अमित शहा, राजनाथ सिंग हे देखील उपस्थित राहणार आहेत.